DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दिनांक 5 जुलै रोजी पहाटे 6:30च्या सुमारास गुजरातहून नाशिककडे येणारा KA01 AM 6597 क्रमांकाच्या ट्रक चालकाचा रस्त्यावर सुरू असलेल्या मध्यभागी हेडलाईट कमानीला धडक दिल्याने ट्रक चाराज गार्डन हॉटेल समोर मोठा अपघात झाला। या अपघातात ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले। नाशिक महानगरपालिकेचे कुंभमेळा विकास कामे सुरू असून पेठ रस्त्यावर मोठे हेडलाईट रस्त्याच्या मध्यभागी बसवण्याचे काम सुरू आहे। मात्र संबंधित विभागाने या ठिकाणी बॅरिकेड व सूचना फलक लावले गरजेचे आहे। मात्र संबंधित विभागाने याचा गांभीर्याने विचार न करता या ठिकाणी छोटे फलक व बॅरिकेड लावलेले आहेत। मात्र हा रस्ता महामार्ग असून रस्त्यावरील वाहन चालकांना हे फलक दिसत नाही, त्यामुळे हे अपघात होतात। नाशिक पेठ महामार्ग हा गुजरात महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग असून या महामार्गावर रोज हजारो वाहने ये-जा करतात व या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम झाले असून या रस्त्यावर वाहनांचा वेग जास्त असतो। मात्र या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नसल्याने रहदारीच्या ठिकाणी सतत अपघात होतात। तरी संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत अशी नागरिकांची मागणी आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।